हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही सकाळी एक प्रवास सुरू केलेला आहे. तर आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून करायचा नसतो. जशी वळण येतील तसाच रस्ता बदलत राहायचा असतो. आणि तसंच आम्ही आमच्या या रस्त्याने चाललेलो, आमच्या या मार्गाने चाललेलो आहोत. आणि आता कुठे जात आहोत ते तुम्हाला समोर बघायलाच मिळेल. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आमचा हा प्रवास आम्ही सुरू केलेला आहे. आणि हे आहेत माझे हजबंड, जे सकाळी सकाळी उठले आणि आता ब्रेकफास्ट म्हणून काहीतरी बिस्किट खात आहेत. कारण की आता कसं आहे की प्रवास म्हटलं की आपल्याला खायला, आणि हे बघा इकडे चिप्स खाणं सुरू आहे, तर आपल्याला खायला काहीतरी लागतंच. असं आमचा प्रवास सुरू असतो. खाता पिता आणि मस्त मजा करता आम्ही प्रवास करत असतो. तर हा प्रवास आहे नाशिकचा. हो, आम्ही नाशिकला चाललेलो आहो. आणि कशासाठी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दिसेलच. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नाशिकमध्ये आम्ही काय काय केलेलं आहे, कुठे गेलेलो आहो, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आता इथे सहस्रांशू आणि मी प्ले झालेलं सॉन्ग म्हणत आहे, परदेसिया. तर दोघं पण तर आता एन्जॉय करत करत आम्ही पोचलेलो आहोत नाशिकच्या मा कामाख्य मंदिरमध्ये. आता हे मा कामाख्य मंदिर जे आहे ना, जेव्हा बनत होतं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. कारण की कसं आहे, लास्ट इयर आम्ही इथे गेलेलो होतो ना, तर ॲक्च्युली आम्ही दुसऱ्या कामासाठी गेलेलो होतो, तर तिथे वेळ होता थोडा. तर मग त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही इथे मा कामाख्य मंदिर बनत आहे, ते तुम्ही बघून येऊ शकता. तर आम्ही या मार्गावर आलेलो आहोत आणि मा कामाख्येचं इथे दर्शन घ्यायला आलेलो आहोत. तर हे तेव्हाचं मंदिर आहे जेव्हा हे मंदिर बनत होतं. तर हे वर्किंग प्रोग्रेस मंदिर आहे. तर तुम्हाला तेव्हा कसं मंदिर बनत होतं हे या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळणार. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आम्हाला कुठे नेमकं जायचं होतं हे व्हिडिओच्या शेवटमध्ये आहेच, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आम्ही पोचलेलो आहोत मंदिरामध्ये. गाडी पार्क करून आतमध्ये जाणार आणि तुम्हाला नक्की काय आणि कसं मंदिर त्यावेळेस म्हणजे वर्किंग होतं ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. बघा, हे वर्किंग प्रोग्रेस मंदिरमध्ये आता आम्ही एंटर झालेलो आहो. तर अशा पद्धतीने तिथे सगळं काम सुरू होतं आणि त्यावेळेसच आम्ही तिथे व्हिजिट केलेली होती. तर त्यांनी आम्हाला आतमध्ये जाऊ वगैरे दिलं आणि आतमधलं मंदिरचं पूर्ण दर्शन वगैरे घेऊ दिलं. तर भरपूरशी मंदिरची स्थापना पण, म्हणजे मूर्तींची स्थापना पण त्यावेळेस व्हायचीच होती. त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीचं हे मंदिर तेव्हा बनत होतं आणि आता त्याचं चित्र काहीतरी वेगळंच असणार. कारण की आता ते मंदिर बनून 1 वर्ष तरी झालेलं असेल. तर हा व्हिडिओ पण तुम्हाला 1 वर्षाचा आधीचा आहे व्हिडिओ. मी हे यासाठी क्लिअर करत आहे की माझ्याकडे ना मला आवड असल्यामुळे माझ्याकडे भरपूरसे असे व्हिडिओज असतात. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगूनच असे पोस्ट करणार की मी हे कधीचा व्हिडिओ पोस्ट करत आहे म्हणून. तर हा माझा जुना व्हिडिओ आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की मी जुने व्हिडिओ पोस्ट न करा, तर तुम्ही ते पण मला कमेंट करून सांगू शकता. पण असे छान छान व्हिडिओ जर असतील तर पोस्ट करायला कोणाला नाही आवडेल. तर हा पण एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे की मा कामाख्य मंदिर नाशिकचं तेव्हा कसं बनत होतं आणि आता कसं बनलेलं आहे. तर हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी असू शकतो. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्यू. चला चला चला. चल.
बाजूमध्ये. विचारा. A few moments later. वाव, तिने खाल्लं ससरांशू. वाव, इकडे बघ ससरांशू. दे दे कावला दे कावला दे. दे तिला दे. प्रॉपर दे. हा, छोटा 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 छोटा. हा, घे दे तिला तोंडात दे ना बाळा. वर 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 घे वर घे. हा, घे बाळा. वा, कशी करते ती बघ. ए डोंट 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 पुल दिस डोंट. तर आता ना आम्ही नाशिकच्या जवळ एक गाव आहे, त्याचं नाव निफाड आय थिंक आहे. तर तिथे आलेलो होतो. ती कानात मेडिसिन टाकतात आणि कानात म्हणजे जे आपले दात असतात ना, ॲक्च्युली दाताची मेडिसिन आहे ती. आपल्या दातही नाही दाढ. तर दाढामध्ये जे कीड वगैरे लागतात ना, त्या कीड काढण्याचं काम त्या आजीबाई करतात. तर त्यांच्याजवळ काही मेडिसिन आहे झाडपाल्यांची, तर ती ते कानात टाकतात आणि मग काही वेळ झोपवतात आपल्याला, कानात ती मेडिसिन घालतात आणि मग काही वेळानंतर त्यातनं किडे बाहेर पडतात. असं आम्ही व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं होतं इंस्टाग्रामवर वगैरे. तर मग आम्ही जायचं ठरवलं तिथे की आपण पण जाऊन बघू कसं काय, खरंच तसं असतं का असं वगैरे. आम्हाला तर पहिलं विश्वासच नव्हता की असं काही असते बा म्हणून आम्ही तिथे गेलो. आणि तिथे गेल्यानंतर ॲक्च्युली श्यामच्या दाढेला प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही म्हटलं जाऊन बघूया आराम पडतो नाही पडत काय ते सगळं समोरासमोर समजतं आपल्याला. तर मग आम्ही जाऊन बघितलं तिथे आणि अशी लाईनींनी खालीच मॅटवर म्हणजे मग चटईवर ते झोपवतात आणि मग मेडिसिन टाकायला लावतात आणि काहीतरी फीज घेतात ते. आता मला लास्ट इयरचा हा व्हिडिओ असल्यामुळे आय थिंक काही एका कानाचे 200 रुपये समथिंग असं काहीतरी घेतलं होतं त्यांनी मला. आता कानात औषध टाकलेली आहे दातातले किडे काढायसाठी आणि 2 तर असं सगळं होतं. तर आता आम्ही गेलो तिथे आतमध्ये आणि आजीबाई आलेल्या होत्या आणि आजीबाईंनी मेडिसिन देणं सुरू केलेलं आहे. तुम्ही पण तुम्ही पण आमच्या लक्षात असले पाहिजे. दाखवायला बरोबर ना. बरंच जणांचा दाताचा प्रॉब्लेम आहेच. एकच निघाला का माझं? हा एक निघाला. निघाला का? हो निघाला, छान निघाला. ह्या आजी खूप छान काम करतात. सगळ्यांच्या दातांचे किडे काढणं म्हणजे डॉक्टरकडे जाऊन ते रूट कॅनल करण्यापेक्षा चांगलं आहे. मी कानात राहू. अच्छा, एखादा निघल बर का त्याच्यामध्ये. लई ना का बाई त्या दिवशी ना ते पत्रकार आले ना त्या भाऊंना, त्यांचाच व्हिडिओ बघून आलेलो आम्ही. असं आहे का? बापरे, बघा तुझं किती मोठं.
दात कोरला दिसाया कमी होतं, जेवण कमी. माझा हा इकडले कोरले दोन. आता जाऊ नको, जो कोरला ना तर गुळण्या केले होते आवळून जाईल असं. अरे बापरे बाप तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेला. आम्ही असा दिवस स्पेंड केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या व्हिडिओला परत भेटूया. तोपर्यंत बाय.